कोल्हापूर पंचगंगा सध्या महापुराच्या दिशेने वाटचाल करत असून पूर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. काही जण पूर पाहताना हुल्लडबाजी करत असतात. या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी हुल्लडबाज करणाऱ्या पर्यटकांना कारवाईचा इशारा देत भावनिक आवाहन केलं आहे. आपण पाहत आहात पाठीमागं रस्त्यावरती पाणी आहे. मी वडंगी फाट्यावरती उभा आहे. पंचगंगा नदीची पातळी वाढलेली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली जात आहे. लोकांना विस्थापित केले जात आहे. अनेक जनावरं, लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती यांना NDRF, KDRF यांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. पेशंट असतील, आजारी असतील त्यांना बोटीतून बाहेर काढले जात आहे. औषधोपचार केले जात आहे. शासन स्तरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना पोलीस प्रशासन देखील लोकांना वारंवार आवाहन करत आहे की विनाकारण पूर पाहण्याकरता बाहेर पडू नका. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. संसार उघड्यावर आलेला आहे आणि आपण रस्त्यावरती येऊन हुल्लडबाजी करत आहात. अनेक तरुणांना आम्ही सांगितलेले देखील आहे की पूर पाहणं ठीक आहे, पण पुरामध्ये जाऊन हुल्लडबाजी करायची, गर्दी करायची. एखादा पेशंट आहे, त्याला इमर्जन्सी मदत करताय. स्नेक बाईटचा एक पेशंट आहे, त्याला वेळेत उपचार देणं गरजेचं आहे. आपण रस्त्यावरती गाड्या लावलेल्या आहेत, वाहन लावलेलं आहे आणि हुल्लडबाजी करत थांबलेला आहे. त्यामुळं शहरामध्ये CPR पर्यंत पेशंट जाण्याकरता सुद्धा वेळ लागत आहे. कृपा करून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण अनेक स्वयंसेवी संस्था लोकांना पुरामध्ये मदत करत असताना आपण विनाकारण त्रास होईल असं कृत्य करू नका. अन्यथा पोलीस प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागतील. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे जर प्रशासनाला मदत करत नसाल तर विनाकारण त्रास देऊ नका. आणि आपल्यामुळे जर त्रास होत असेल, पूरग्रस्तांना मदत करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर आपल्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.